इनामदार सरांचे चिरंजीव श्री संजय इनामदार यांनी या पुरस्कारासाठी भरघोस आर्थिक सहकार्य केलं असून गेल्या वर्षीपासून पुरस्काराची रक्कम ₹5,000 आणि सन्मानपत्र असं करण्यात आली आहे. आता आपण सगळ्या जणी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत ना, तो क्षण आलाय. आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर प्रतिभाताईंना मी पुरस्काराची घोषणा करण्याची विनंती करते. प्राजक्ता. प्रतिभाताई, तुम्ही स्वतःला अनम्यूट करावं. प्रतिभाताई आता पुरस्काराची घोषणा करतायत. प्रतिभाताई, तुम्ही माईकच्या बटनावर क्लिक केलं की तुम्ही अनम्यूट व्हाल. अनम्यूट वर क्लिक करा. स्पीकरच्या बटनावरती क्लिक करा की आपोआप होईल. प्रतिभाताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो. हा, ऐकू येते आता. हॅलो. प्रतिभाताई, ऐकू येते, बोला. हा हा, नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळांनी हा जो प्रबंध एकादशी पुरस्कार डॉक्टर उज्ज्वला करंडे यांना जाहीर केलेला आहे तो त्यांना मी प्रदान करते असं जाहीर करते. उज्ज्वलाचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद मॅडम. काढून टाकावं मला. शलाकाताई, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. हा, बोला. उज्ज्वला ताई नाही का? त्या पुस्तक दाखवत होत्या म्हणून मी थांबले होते. ठीक आहे, धन्यवाद प्रतिभाताई. स्वाती, मीच बोलू? एकच सेकंड. तीच मनोगत या डॉक्टर उज्ज्वला कारंडे यांच्या पुस्तकाला आपण डॉक्टर हेवी इनामदार प्रबंध समिती पुरस्कृत पुरस्कार दिलेला आहे. स्क्रीनवर तुम्हाला त्याचं मुखपृष्ठ दिसतंय. धन्यवाद प्रतिभाताई. धन्यवाद प्रतिभाताई. अभिनंदन उज्ज्वलाताई यांनी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. स्वाती, सुरू करू? होय. शलाकाताई, सुरू करा. पुरस्कार विजेत्या उज्ज्वलाताई करंडे
यांना आता मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. उज्ज्वलाताईंनी पुणे विद्यापीठातून सुवर्ण पदकासहित MA ला सर्वोच्च गुणांचा विक्रम केलाय. डोंबिवली येथील KV पेंढारकर महाविद्यालयात 38 वर्ष त्यांनी मानसशास्त्र या विषयात अध्यापन केलंय आणि त्या विभाग प्रमुख पदावरनं निवृत्त झाल्या. उज्ज्वलाताईंनी स्त्री या विषयावर विपुल लेखन, कार्यक्रम आणि कार्यशाळांचं आयोजन केलंय. मी उज्ज्वलाताईंना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. ऐकू येतंय? हा, ऐकू येतंय मॅडम? हो येते. हो येते. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला गोखले, संशोधन विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर मंदा खांडगे, अन्य पदाधिकारी आणि या आभासी सभेत उपस्थित असलेल्या सर्व साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. अत्यंत विद्वान अशा कैलासवासी डॉक्टर हेवी इनामदार यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या प्रबंध एकादशी समितीने पुरस्कृत केलेल्या पुरस्कारासाठी माझ्या तिचं मनोगत या पुस्तकाची निवड झाली ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. दुसरी भाग्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाला ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांची प्रस्तावना लाभली आहे आणि या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हणजे बॅकपेज तर त्यावर आपल्या डॉक्टर गीताली विम म्हणजे मिळून साऱ्या जणीच्या संपादक गीताली विम यांची प्रतिक्रिया लाभलेली आहे. आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या शुभ हस्ते झालं आहे. आजच्या पुरस्कारानं या भाग्ययोगात भर पडली आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. श्रोते हो, माझं तिचं मनोगत हे पुस्तक म्हणजे स्त्री आत्मचरित्रांवर लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मगाशी आपण त्याची इमेज पाहिली, त्या पुस्तकाची टॅगलाईन आहे, स्त्री जीवनाच्या इतिहासातील अनमोल पाऊल खुणा. तर आता मंडळी, मी या लेखनाकडे कशी वळले, त्यामागे कोणती प्रेरणा होती? मुळात मी स्वतः स्त्री असल्यामुळे मला सुरुवातीपासूनच स्त्री जीवनाविषयी कमालीची आस्था होती. अगदी लहानपणापासून मी आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व निहाळत होते. अतिरेकी तापट नवऱ्यांनाही मिळणारा सन्मान मला खूपच होता. घरी काम करायला येणाऱ्या मोलकरणींनी स्वतः काबाड कष्ट करून मुलांना वाढवावं आणि तिच्या नवऱ्यानं मात्र तिला यथेच्छ बडवावं, यातली त्यांची अगतिकता मला व्यथित करत होती. पुढे माझं स्वतःचं लग्न झाल्यानंतर नातेसंबंधांचं जंजाळ सांभाळताना होणारी दमछाक मी स्वतः अनुभवत होते. त्यामुळेच माझा कल स्त्री आत्मचरित्रांकडे वळला. काल्पनिक कथा कादंबऱ्यांपेक्षाही प्रत्यक्ष जगून गेलेल्या जीवनाच्या कहाण्या मला अधिक भुरळ पाडू लागल्या. पुढे तर स्त्री आत्मचरित्रांवरच मी पद्धतशीररित्या संशोधन केलं. या संशोधनासाठी डॉक्टर मेधा कुमठेकर आणि डॉक्टर रेखा साने यांचं मार्गदर्शन मला लाभलं. या संशोधनाची संपूर्ण प्रक्रिया, त्यात मिळालेले निष्कर्ष याची मांडणी याच पुस्तकाच्या सुरुवातीला मनोभूमिका या विभागामध्ये मी केलेली आहे. मैत्रिणींनो, संशोधन तर झालं, तरी देखील स्त्री जीवनावर बोलायचं बरंच काही शिल्लक आहे असं मला वाटत होतं आणि त्यातूनच तिचं मनोगत या लेखमालेचा जन्म झाला. यामध्ये 26 लेखांमध्ये एकूण 45 स्त्री आत्मचरित्रांचं मी परीक्षण केलं आहे. प्रत्येक लेखामध्ये 2 समानधर्मी किंवा समकालीन अशा आत्मचरित्रांचं विश्लेषण आणि तत्कालीन समाज व्यवस्थेवर भाष्य असं या लेखमालेचं स्वरूप आहे. आणि या निमित्तानं संपूर्ण 20वे शतक आणि 21व्या शतकाची सुरुवात असा विस्तीर्ण कालपट मला उलगडता आला. आणि मुख्य म्हणजे ती आत्मचरित्र मुळातूनच वाचावीत अशी प्रेरणा
मला तमाम वाचकांना या लेखमालेतून देता आली याचं मला खूप समाधान लाभलं. आता कदाचित आत्ताच्या पिढीतल्या तरुणांना वाटेल की इतकी जुनी आत्मचरित्र आम्ही कशासाठी वाचायची. आत्ताच्या काळातले प्रश्न वेगळे आहेत. परंतु माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना, आजच्या स्त्री पुरुषांना मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं की काळ वेगळा असला तरी आजही आर्थिक आव्हानांपेक्षाही जवळचे नातेसंबंध टिकवणं, जोपासणं हे आव्हान आज कधी नव्हे इतके कठीण झालं आहे. अशा वेळी जुन्या काळातल्या ज्या स्त्रियांनी आत्मचरित्र लिहिली, आपल्या जीवन कहाण्या कागदावर उतरवल्या, त्या ज्येष्ठ भगिनींनी ज्या झुंजारपणे परिस्थितीशी 2 हात केले, ज्या जिकिरीने आणि निष्ठेने आपले नातेसंबंध जपले, त्या जीवन कहाण्या आजही आम्हाला दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक ठरतील असा विचार. श्रोतेहो, माझं हे लेखन पुरस्कारासाठी योग्य असल्याचं परीक्षकांना वाटलं, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वलाताई. प्रबंध एकादशी ऐकू येत आहे ना? हो, येते. प्रबंध एकादशी पुरस्कारासाठी डॉक्टर उज्ज्वला गोखले आणि डॉक्टर सुजाता शेणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. परीक्षकांच्या वतीनं डॉक्टर सुजाता पुरस्कार प्राप्त ग्रंथाबद्दल विचार व्यक्त करतील. सुजाताताईंचा अगदी थोडक्यात परिचय. सुर्वे, मनोहर आणि ग्रेस यांची कविता विशेष अध्ययन या विषयावर डॉक्टरेट मिळवलेल्या सुजाताताईंना BA ला पुणे विद्यापीठाचं सुवर्ण पदक आणि 13 पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयात त्या अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मी सुजाताताईंना परीक्षकेच्या भूमिकेतून तीचं मनोगत या ग्रंथाबद्दल विचार व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार, आवाज येतोय? हो हो. नमस्कार. तीचं मनोगत स्त्री जीवनाच्या इतिहासातील अनमोल पाऊल खुणा. त्याच्यामधला अनमोल हा शब्द सुद्धा आपल्याला खूप आवडतो. कारण का तर या अनमोल ठेव्यामध्ये रमाबाई रानडे यांचं पहिलं स्त्री आत्मचरित्र, आमच्या आयुष्यातील काही आठवणी, ते समिधा म्हणजेच आपल्याला माहितीये साधनाताई आमटे, हा जो एवढा मोठा प्रवास आहे, या प्रवासाचं चिंतन, मनन, संशोधन, विश्लेषण, रसग्रहण या सगळ्या बाजूने आपल्याला त्याच्यामध्ये त्याचे पडसाद त्याच्यामध्ये आहेत असं लक्षामध्ये येतं. आणि म्हणूनच परीक्षक या नात्याने मला हे पुस्तक खूप छान वाटलं. या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य असं मला आहे की स्वतः उज्ज्वलाताई या मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत. नेहमी संशोधकाला असं असतं की इंटरडिसिप्लिनरी अभ्यास झाला पाहिजे, तौलनिक झाला पाहिजे, आंतरशाखीय झाला पाहिजे. या निमित्ताने मराठी आणि मानसशास्त्र या दोन्हीच्या भूमिकेतून हा अभ्यास आपल्यापर्यंत पोहोचतो असं लक्षात येतं. 1880 पूर्व ते 1980 उत्तर या कालखंडातील निवडक आत्मचरित्र आणि त्याच्यातून काढलेले तर्कशुद्ध निष्कर्ष इथे आपल्याला दिसतात. ज्यावेळी आपण आत्मचरित्र म्हणतो तेव्हा अर्थातच त्याच्यामध्ये स्वची भूमिका ही खूप महत्वाची असते किंवा स्वसंकल्पना. तेव्हा या अभ्यासामध्ये स्वजाणीवेशी संबंधित निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा तर्कशुद्ध प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून तो अभ्यास हा संशोधन आणि विश्लेषण या दोन्ही बाजूंवर येतो. आणि मग या प्रश्नांची म्हणजे या स्वसंकल्पनेची उत्तरं शोधण्यासाठी ज्या वेळेस प्रयत्न केला तेव्हा त्याच्यामध्ये स्वसंकल्पना, स्व आदर, स्वकार्यक्षमता आणि स्ववास्तविकीकरण या पैलूंच्या भोवती म्हणजे या पैलूंचे निकष नक्की करून त्याच्यावरती हा अभ्यास मांडलेला आहे असं लक्षात येतं. ज्या साहित्यकृती निवडलेल्या आहेत त्या साहित्यकृतीच्या तळाशी जाऊन त्यातल्या अंतरप्रवाहांना उलगडत
आणि त्या निमित्ताने केवळ ते साहित्य कृतीचाच नाही तर समाजाच्या मानसिकतेचाही अभ्यास एक शास्त्रशुद्ध चौकटीतून आणि आंतरविद्याशाखीय संबंधातून तपासलेला आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं. आणि म्हणून खरोखरच ते अनमोल का आहे त्याचं उत्तर आपल्याला त्या पुस्तकामध्ये सापडतं. आता जेव्हा आपण संशोधन म्हणतो तेव्हा ते अर्थातच वस्तुनिष्ठ मापन पद्धतीमध्ये असलं पाहिजे, हे तर आहेच. पण या वस्तुनिष्ठतेला जोड दिलेली आहे ती म्हणजे निरीक्षण, वर्णन, स्पष्टीकरण याचाही या पुस्तकामध्ये, म्हणजे फक्त संशोधन नाही तर जेव्हा सामान्य वाचक सुद्धा ही पुस्तक हातात धरेल तेव्हा त्याला त्या आत्मचरित्राच्या सगळ्या बाजू विचार कसा करायचा असतो याची एक दृष्टी त्याच्यातनं आपल्याला मिळते. याबरोबरच याच्यामध्ये 4 पद्धतींचा अवलंब केलेला आहे. एक म्हणजे आशयाचं मानसिक अमूर्तीकरण, स्वविचारांचं प्रमाण, प्रमुख घटितांच्या आधारावर केलेलं विश्लेषण आणि लक्षण विश्लेषण. या 4 पद्धतीचा अवलंब या संशोधनामध्ये आपल्याला वाचायला मिळतो आणि त्यामुळेच मला असं वाटतं की गुणात्मक विश्लेषण, संशोधनात्मक विश्लेषण या दोन्हीची सांगड याच्यामधून आपल्याला दिसते. ज्यावेळेस या कालखंडातल्या आत्मचरित्रांमधून म्हणजे जी आत्मचरित्र निवडलेली आहेत त्याच्या कसोट्या कोणत्या आहेत तर काही स्त्रिया या गृहिणी आहेत, काही लेखक किंवा कवी यांच्या पत्नी आहेत, काही चित्रतारका आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या. म्हणजे आपल्याला माहितीये क्षेत्र बदलली की प्रश्न बदलतात, प्रश्न बदलले की समाजाचं एक वेगळं चित्र या निमित्ताने अर्थातच आपल्या समोर येतं. या प्रत्येक याच्यातून जो निष्कर्ष काढलेला आहे तो निष्कर्ष असा आहे की कोणतंही आत्मचरित्र असो, प्रत्येक स्त्रीला कोणत्या न कोणत्या प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वाचा बळी देत जगावं लागलेलं आहे आणि अजूनही स्त्रीची स्वसंकल्पना धूसरच आहे. हा निष्कर्ष याच्यामधून त्यांनी काढलेला आहे की अजूनही स्वसंकल्पना ही धूसर दिसते. या आत्मचरित्राच्या अनुषंगाने त्यांनी असं समारोपामध्ये मांडलेलं आहे की स्त्रीला काय, म्हणजे हे वाचल्यानंतर जसं त्यांनी सांगितलं की हे वाचल्यानंतर स्त्रीला स्वतःचा शोध घेण्याची अजून इच्छा निर्माण होणं ही फार गरजेची आहे. पण त्याच्याबरोबर त्यांचं म्हणणं असं आहे की स्त्रीला स्वतःची आकृती आहे, तिला स्वतःचं रंगरूप आहे, तिला स्वतःच्या विचार आणि भावना आहे, आपलं भवितव्य ठरवण्याचा तिला अधिकार आहे याची जाण तिच्यासह घरातल्या प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे. आणि हे या निमित्ताने कुठेतरी अधोरेखित होत आहे. म्हणजे पहिलं आत्मचरित्र ते आम्ही आतापर्यंत आलो तरी सुद्धा स्वसंकल्पना अजून स्पष्ट झाली नाही. म्हणजे एका बाजूला स्त्रीवाद येतो, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष होतं, पण तरी सुद्धा स्वसंकल्पनेचा शोध संपलेला नाही किंवा तो अजून पुरेसा उलगडला नाही असं लक्षात येतंय. स्त्री म्हणजे जिद्द, ईर्षा, चेतना, कल्पना, सर्जकता, बुद्धिमत्ता या वैशिष्ट्यांनी युक्त असं मानवी मन आहे. स्त्री म्हणजे मानवी मन आहे. हे कुटुंबात ठसलं आणि स्त्री पुरुष समानता वास्तवात उतरेल ही अपेक्षा या पुस्तकातून या निमित्तानं व्यक्त केलेली आहे. एकूण हे अतिशय हा मी धावता आढावा घेतलेला आहे, पण आधी असलेली म्हणजे स्वतः लेखिकेने लिहिलेली, त्यानंतर असलेली नीरजाची प्रस्तावना, डॉक्टर अशोक निरफराके यांचं असलेलं मनोगत, संतोष गुंगडे यांचं मुखपृष्ठ, म्हणजे मुखपृष्ठ सुद्धा किती बोलकं असतं हे आपल्याला माहितीये. हे सगळ्याचा जेव्हा आपण एक वाचक म्हणून, एक अभ्यासक म्हणून बारकाईने विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे आणि समीक्षात्मक दृष्टी विकसित करणारं आणि अभ्यासकांना, म्हणजे जे कोणी PhD होल्डर होतील किंवा आहेत त्या सगळ्यांनी हे पुस्तक जरा अधिक बारकाईने वाचलं तर ज्यावेळेस आपण आपल्या प्रबंधाचं पुस्तक करतो तेव्हा काय त्याच्यामध्ये बदल करायचे असतात आणि कशा पद्धतीने ते मांडायचं असतं ते या निमित्ताने नक्कीच समजेल. तेव्हा स्त्रीच्या मनाचा मानसशास्त्र आणि साहित्य या दोन्ही दृष्टिकोनातून केलेला अभ्यास अतिशय छान झालेला आहे. आणि उज्ज्वलाताई, या पुस्तक वाचत असताना असं वाटलं की अजून ह्याच्यामध्ये खूप तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही नक्की पुढे कराल, नक्कीच कराल. या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन.
आणि मला साहित्यप्रेमींनी संधी दिली याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सुजाताताई. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुजाताताई. स्त्री आत्मकथनांवर काही कवडसे हे प्रतिभाताईंचं व्याख्यान ऐकायला आपण सगळ्या जणी अगदी उत्सुक आहोत. मी प्रतिभाताईंचा परिचय अगदी थोडक्यात करून देते. मराठी वाङ्मयातील स्त्रियांची आत्मचरित्र या विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या प्रतिभाताई MA ला पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आणि मराठी विषयातील सर्व पारितोषिकांच्या मानकरी आहेत. आज मला परिचय करून देताना जाणवत आहे की आजच्या सर्वच जणी सुवर्ण पदक विजेत्या आणि विद्यापीठात मार्कांचा उच्चांक गाठले आहेत. हा मला योग फार छान वाटतोय अगदी. प्रतिभाताई सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात पालघर येथून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालाय. विविध चर्चासत्रातनं स्त्रीवाद आणि स्त्रीवादी समीक्षा या विषयावर त्यांनी निबंध वाचन केलेलं आहे. प्रतिभाताईंचे लता जाहल्या कल्पतरू हे व्यक्तिचित्र, परिघावर जगताना, कौल उडालेलं घर हे कथासंग्रह, वेचलेली अक्षरं हे समीक्षात्मक तर अनुवादाची अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. मी प्रतिभाताईंना व्याख्यान सुरू करण्याची विनंती करते. धन्यवाद शलाकाताई. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांच्या विद्यमान अध्यक्षा उज्ज्वलाताई गोखले, संशोधन विभागाच्या कार्यवाह मंदाताई खांगे, कार्यवाह शलाकाताई माटे, इतर सन्माननीय पदाधिकारी, परीक्षक सुजाताताई शेणई, प्रबंध एकादशी 2021च्या पुरस्काराच्या मानकरी डॉक्टर उज्ज्वला करंडे आणि या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित सर्व साहित्यप्रेमी, आपल्याला माझा नमस्कार. प्रथम मी आदरणीय गुरुवर्य डॉक्टर हेवी इनामदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या आजच्या मानकरी उज्ज्वला करंडे यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि उज्ज्वलाकडून आणखीन पुस्तकं लिहिली जावीत अशी एक अपेक्षा व्यक्त करते. निश्चित. साहित्यप्रेमी भगिनी मंडळांनी या पुरस्कार वितरण समारंभासाठी मला आमंत्रित केलं याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे हार्दिक आभार मानते. खरंच सांगते, आजच्या सोहळ्याला मला आमंत्रित केलं आणि मला तिहेरी आनंद झालाय. तिहेरी आनंद मी अशासाठी म्हणते की जरी इनामदार सरांशी माझा प्रत्यक्ष परिचय नव्हता तरी सुद्धा शिकत असताना आणि शिकवत असताना सरांची संत साहित्यावरची पुस्तकं आणि भाषा विज्ञानावरचं पुस्तक ही मला नेहमीच मार्गदर्शक ठरलेलं आहे आणि आज हे सगळं या निमित्ताने स्मृतीत जाग झालेलं आहे. उज्ज्वला करंडे यांचा म्हणजे मी अगं म्हणते आहे कारण तिचा माझा या प्रबंधाच्या निमित्तानेच परिचय झाला आणि आम्ही मैत्रिणी झालो. तर उज्ज्वलाच्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला याचा तर मला नक्कीच आनंद वाटतोय. मी तिचा प्रबंध वाचला होता, तिची वृत्तपत्रामध्ये येणारी लेखमाला वाचली होती आणि ही अगदी अनघड वाटेनी स्त्री आत्मकथनांचा विचार करतेय हे त्यावेळी सुद्धा मला जाणवलं होतं, आवडलंही होतं खूप. आणि ते सगळं आज ग्रंथरूपात आलंय आणि त्याचा आपण उचित असा गौरव केला आहे याचा मला आनंद होतो. आणि तिसरं खूपच महत्वाचं कारण म्हणजे मी इतकी वर्ष दुरून साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं हे सगळं काम निहाळतेय कुतूहलाने की स्त्री साहित्य विषयाचं हे केवढं ऐतिहासिक कार्य हे मंडळ करतंय आणि एक स्त्री केंद्री समीक्षेचे अभ्यासक म्हणून मला ते जाणवत आहे की हे काम केवढं मौल्यवान आहे आणि ह्या कामाचं मूल्यमापन करणं हे खरं खूप मोठं वेगळंच कार्य आहे की जे झालं पाहिजे पुढच्या स्त्री साहित्याच्या अभ्यासकांकडून असं मला वाटतं. आणि ह्या संस्थेने आज त्यांच्या ह्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं याचाही मला आनंद होतो. मी स्त्री आत्मकथनांच्या संदर्भात बोलावं असं उज्ज्वला त्यांनी मला सुचवलं आणि माझ्या तर हा जिव्हाळ्याचाच विषय आहे. फक्त मला प्रश्न असा पडला की अरे बापरे, 40 मिनिटांमध्ये मी काय काय बोलू, काय वगळू, काय सांगू. तर काही 1-2-4 मुद्द्यांना स्पर्श करता येईल आणि तो मी करण्याचा प्रयत्न करते. स्त्री आत्मकथन हा स्त्रियांनी मराठी साहित्याला दिलेला खरा एक वेगळा जॉनर आहे.
एक वेगळा साहित्य प्रकार आहे. पण गंमत अशी की 1980 पर्यंत आपल्या साहित्य इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ह्या स्त्री आत्मकथनांविषयी फारसं सविस्तरपणे किंवा गंभीरपणे असं काही लिहिलंच गेलेलं नव्हतं. साहित्याच्या इतिहासांच्या पुस्तकांमध्ये आधीच चरित्र आणि आत्मचरित्र यांची मिसळ केलेली. त्यामध्ये आत्मचरित्र हा भाग एका बाजूला आणि स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्र इतर कुठेतरी अंग चोरून बसलेली असायची असं चित्र दिसत होतं. आणि झालाच उल्लेख तर रमाबाई रानड्यांचा आमच्या आयुष्यातील काही आठवणी, लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र यांचा व्हायचं. स्मरण साखळी कमलाबाई देशपांड्यांचा ह्याच्याविषयी सुद्धा बोलताना मला असं आठवतंय की अना देशपांड्यांनी म्हटलं होतं की त्यात उबग न येणं अशक्य व्हावं इतकं आत्मसमर्थन केलंय म्हणून. किंवा अम जोशींनी म्हटलं होतं की याचा पूर्वार्ध वेधक आहे, पण जेव्हा त्या संस्थेच्या कार्यातल्या कटू अनुभवांविषयी लिहितात तर त्यावेळेला त्यांचा संयम सुटल्यासारखा वाटतो. म्हणजे एखाद्या स्त्रीने आपल्यावरच्या अन्यायाबद्दल लिहिणं हे सुद्धा तेव्हा पुरुष समीक्षकांना मानवलं नव्हतं, नाही का, असं त्याच्यावरनं वाटतंय. 1950 ते 2000चा प्रदक्षिणाचे खंड प्रसिद्ध झाले पहा साहित्याच्या इतिहासाचे. खरं ह्या दरम्यान स्त्रियांची जवळजवळ 85 आत्मकथनं प्रसिद्ध झालेली होती. पण प्रदक्षिणेच्या या दुसऱ्या खंडामध्ये उल्लेख किंवा अगदी थोडक्यामध्ये परिचय कोणाकोणाचा आहे तर एक स्नेहांकिताचा आहे, नाचगं घुमाचा आहे आणि तिसरं म्हणजे आहे मनोहरतरीचं आहे. म्हणजे 1980 पूर्वी प्रसिद्ध झालेल्या आत्मकथनांचा तर विचार अगदीच थोडक्यात झाला, म्हणजे उल्लेखच जेमतेम असायचे. नंतर ह्या 3वर थोडं तरी सविस्तर लिहिलं गेलं. बरं, 80 पूर्वी स्त्रियांची जी आत्मकथनं प्रसिद्ध झाली ना, त्याच्यात मला आणखीन एक गमतीची गोष्ट अशी आढळली की या सगळ्या बहुतेक स्त्रियांनी कुणा ना कुणा सन्माननीय अशा पुरुषांच्या प्रस्तावना आपल्या आत्मकथनांसाठी घेतलेल्या आहेत. जणू काही साहित्य व्यवहार हा पुरुष केंद्रीय असल्यामुळे त्यांच्या अधिकाराची मोहर आपल्या आत्मकथनाला पाहिजेच असं सुद्धा वाटत असावं आणि म्हणून या प्रस्तावना त्यांच्या पाहिजेतच असंही वाटलंय. बरं, या प्रस्तावनांचं स्वरूप सुद्धा कसं आहे तर लेखिकेबद्दल थोडंसं लिहायचं, तिच्या कुटुंबाबद्दल लिहायचं, एखाद दुसरी आठवण सांगायची, तिचे पती कोणी प्रसिद्ध असले तर त्यांचा गौरव करायचा आणि लेखिकेच्या साध्या सोप्या भाषा शैलीचं कौतुक करायचं. तर हे एक थोडं की पुस्तकाला न्याय देणारं नसायचं असं वाटत गेलं. 1970च्या दशकामध्ये दलित पुरुषांची आत्मचरित्र प्रसिद्ध झाली, अनुभव कथन असं त्याला ते नंतर म्हणायला लागले. आणि 80च्या दशकामध्ये ज्यांच्या हातामध्ये साहित्य विश्वाच्या दोऱ्या आहेत अशा अनेक सन्माननीय पुरुषांनी मात्र एक चांगलं केलं की बेबी कांबळे, शांताबाई कांबळे, मुक्ता सर्वगौड यासारख्या दलित कार्यकर्त्या स्त्रिया ज्या होत्या त्यांच्या आत्मकथनं प्रसिद्ध करण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाची अनुदानं मिळवून दिली आणि ही आत्मकथनं प्रकाशात आली. हे खूप स्वागतार्ह अशी ही घटना घडलेली आहे, गोष्ट घडलेली आहे. पण तरीही म्हणजे खंत राहतेच की स्त्री आत्मकथनांकडे पुरेशा गंभीरपणे बघितलं गेलेलं नाहीये. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांवर गंगाधर गाडगीळांनी बघा किती साक्षेपानी आणि मनपूर्वक लिहिलंय, तसं मात्र कुठल्याच आत्मचरित्राच्या वाट्याला आलेलं या काळात दिसत नाही. 93 मध्ये मग 1993 मध्ये सुनीताबाई देशपांड्यांचं जेव्हा आहे मनोहरतरी प्रसिद्ध झालं, खरं त्यावेळेलाही सुरुवातीला ह्या आत्मकथनाचं स्वागत असं झालं की पुलंची पत्नी म्हणून. नंतर आपण सगळ्यात जाणता हा अगदी नजीकचा इतिहास आहे की त्याच्यानंतर सुनीताबाई ठळक होत गेल्या आणि त्यांच्या आत्मकथनावर पुलंच्या निमित्ताने का होईना पण बऱ्यापैकी वाचकांचे प्रतिसाद नोंदवले जायला लागले, यायला लागले. श्रीपू भागवत आणि विजयाबाईंनी तर यावरचं एक वाचन आणि विवेचन हे पुस्तक संपादित केलं. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं संवेदना विश्व आणि विचार विश्व हलवून टाकणारं हे आत्मकथन म्हणून त्याच्याकडे आपल्या वाङ्मयाच्या इतिहासामध्ये प्रथमच पाहिलं गेलं. मला नेहमी असं मनात येतं की स्त्री मन, स्त्री जीवन,
स्त्रीची संस्कृती यासारखा केवढा तरी मोठा म्हणजे आजवरच्या साहित्याला अनभिज्ञ असलेला असा एक प्रदेश होता स्त्री आत्मकथनांमधून आलेला. त्याचा मागोवा कुणाच समीक्षकांना का घ्यावासा वाटला नाही बरं? एक व्यक्ती म्हणून स्त्री कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये कशी घडते ह्याचा मागोवा का घेतला गेला नाही? किंवा तिच्या बुद्धिमत्तेचं स्वरूप काय असतं स्त्रीच्या ह्याचा विचार केला नाही? हे असं का होऊ नये? असो, तर पुरुष समीक्षकांनी स्त्री लेखनाला न्याय दिला नाही हे तर उघड आहे, पण तेच उगाळून आपल्या हाती काही लागणार नाहीये. त्यामुळे ते तिथेच ठेवूयात तो मुद्दा आणि जरा आपण पुढे जाऊयात. 1970च्या नंतर समीक्षेच्या क्षेत्रामध्ये PhDच्या निमित्ताने का होईना पण स्त्रियांचं पदार्पण वेगाने झालेलं दिसतंय आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मधून स्त्री आत्मकथनांचा अभ्यास सुरू झालाय. अगदी मला पहिलं नाव आठवते ते डॉक्टर प्रतिभा ठिपसे यांचं. त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून स्त्री आत्मकथन त्यांच्या समोर जी होती त्यांचा अभ्यास केला आणि स्त्री शिक्षणामुळे अगदी संथगतीने का होईना पण स्त्री जीवनामध्ये बदल होऊ लागल्याचं एक आशादायक चित्र आपल्याला दिसतंय असं त्यांनी म्हटलं. पण त्याचबरोबर 1932 पर्यंत विधवा स्त्री शिक्षणाला म्हणावं तसा वेग आला नाही, ते रुजलं नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. नागपूरला तिकडे डॉक्टर विमल भालेरावांनी त्यावेळेला 1975 पर्यंत प्रसिद्ध झालेल्या स्त्री आत्मकथनांची खूप विविध अंगांनी चर्चा केली. मला वाटतं ते एक पहिलाच तो असा अभ्यास होता की जवळजवळ 35 आत्मकथनांचा त्यांनी सांगोपांग विचार त्या त्यांनी मांडला आणि त्या एक पुस्तक रूपाने सुद्धा तो आणला. इकडे SNDT मध्ये त्यावेळेला डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे काम करत होत्या आणि त्यांनी अर्थात ज्या वेळेला आत्मचरित्र म्हणून त्याचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी चरित्र लेखनाच्या अभ्यासाची थोडी मदत आपल्या विश्लेषणासाठी घेतली आणि स्त्रियांनी म्हणजे स्त्रियांच्या आत्मचरित्र लेखनामागचे हेतू काय, त्यांनी लेखनासाठी कोणती साधनं उपयोजलेली आहेत यासारखे मुद्दे त्यांनी घेतले. पण त्यांच्या लेखनातला मला आवडलेला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी पती पत्नींनी दोघांनी जी आत्मचरित्र लिहिलेली आहेत त्याचा तौलनिक अभ्यास केलेला आहे. म्हणजे आनंदीबाई कर्वे आणि महर्षी कर्वे, शीलवती केतकर आणि डॉक्टर श्रीमंत केतकर, सुधाताई यात्रे आणि प्रके यात्रे, ज्योत्स्ना भोळे आणि केशवराव भोळे, गंगूताई पटवर्धन आणि नाम पटवर्धन, लीला चिटणीस आणि गय चिटणीस आणि अगदी त्यावेळेला गाजत असलेला आनंदीबाई विजापुरे आणखीन ज्याच्यासाठी त्यांनी आपला संसार मोडला ते ग. वा. बेहेरे यांचा आनंद यात्रेत पण तेव्हा आलेलं होतं. त्या दोन्हीचाही त्यांनी तौलनिक अभ्यास केला आणि यातून आयुष्यातल्या अनेक गोष्टींकडे बघण्याचा स्त्रीचा दृष्टिकोन कसा असतो आणि पुरुषाचा दृष्टिकोन कसा असतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या सुमारास मुंबई विद्यापीठातून मी सुद्धा स्त्रियांच्या आत्मकथनांवर काम करत होते आणि मी 1980 पर्यंतची आत्मकथनं तेव्हा अभ्यासाला घेतलेली होती. वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या स्त्रियांच्या आत्मकथनांचं वर्गीकरण करून मी स्त्रीचं मन आणि स्त्रीची संस्कृती ह्याच्याविषयीचे काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत होते. आणि स्त्रीच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शक्ती कुठल्याही क्षेत्रातली स्त्री असो तिच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शक्ती म्हणजे तिचा नवरा, तिचा पती आहे हे एक लक्षात येत होतं. स्त्री उंबरठा ओलांडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिरली खरी पण तिच्यावरचे मानसिक ताण वाढत आहे हे दिसत होतं. त्याच्याबद्दलची काही निरीक्षण मी नोंदवलेली आहेत. दुसरं तेव्हा असं जाणवत होतं की वंचित असलेले दलित पुरुष जेव्हा आत्मचरित्र लिहायला लागले तेव्हा त्यांनी खूप विद्रोहाने समाज व्यवस्थेवर टीका केली, तशी मात्र स्त्रियांनी केलेली नाहीये असंही लक्षात येत होतं. असे काही निष्कर्ष मांडले आणि नंतर मला स्त्री आत्मकथन या प्रकाराने इतकं झपाटून टाकलं की नंतरच्याही काळामध्ये माझा त्याचा अभ्यास सुरू राहिला आणि माझ्या मदतीला छाया राजे या आल्या आणि आता आम्ही 2010 पर्यंत स्त्री आत्मकथनांचा म्हणजे 100 वर्षातली 1910 ते 2010 पर्यंत स्त्री आत्मकथनांचा एक अभ्यास करतो आहोत. लवकरच त्याचं पुस्तक अपेक्षित आहे, येईल असं.
2002 मध्ये डॉक्टर शोभा पाटील यांचा प्रबंध हे प्रसिद्ध झाला पुस्तक रूपाने. त्यांनी 1975 ते 1995 या 20 वर्षातल्या म्हणजे पुढचा की स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळी आल्यानंतरच्या काळातल्या स्त्री आत्मकथनांचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास केला आणि स्त्री जीवन दर्शन, स्त्रीच्या मनात प्रकटलेल्या नव्या जाणीवा, नव्या काळाने निर्माण केलेले पेच असे काही मुद्दे घेऊन त्याचा परामर्श घेतला. यानंतर आत्ताच आपली आजची उत्सव मूर्ती उज्ज्वला हिचा अभ्यास प्रसिद्ध झाला 2006 मध्ये. तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वसंकल्पनेचा शोध स्त्री आत्मचरित्रातला तिने घेतलेला आहे. स्त्री मानसात आणि स्त्री जीवनामध्ये खरोखरीच ऊर्ध्वगामी बदल झालेला आहे का, हा अतिशय कळीचा प्रश्न तिने उपस्थित केला आणि स्व आदर, स्व कार्यक्षमता आणि स्व वास्तविकीकरण या मानसशास्त्रातल्या संकल्पनांच्या आधारे स्त्रीची मानसिकता आणि तिची विचार प्रक्रिया अभ्यासली. यासाठी 1980च्या पूर्वीची आणि 80च्या नंतरची अशी प्रत्येक क्षेत्रातली 3 आत्मकथनं नमुना रूपाला तिने घेतलेली होती. आणि स्त्री जाणीवेचा विकास झालेला असला तरी तिचा स्वविषयक दृष्टिकोन खुला झालेला नाही. तिला मानसिक ताणातून जावं लागतंय, स्वतःला फुलवण्याची झिंग अनुभवता येत नाही. आणि ह्याचं कारण पती, कुटुंब आणि समाज याचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, अशी अतिशय महत्वपूर्ण निरीक्षण मांडली. मानसशास्त्रीय ज्ञानशाखेच्या आधारे वस्तुनिष्ठ अशा शास्त्रीय संकल्पनांचा वापर करत स्त्री विकास, स्त्रीचा आत्मगौरव, स्त्रीचा आनंद याविषयी ह्याच्यापूर्वी इतकं विस्ताराने आणि इतकं नेमकेपणाने लिहिलं गेलेलं नव्हतं. हे मला त्या अभ्यासाचं वैशिष्ट्य वाटतं. आणि स्त्री आत्मकथनांचा अभ्यास फक्त साहित्याचा अभ्यास नाहीये हा, तर तो इंटरडिसिप्लिनरी आहे. याच्याकडेही या अभ्यासाने लक्ष वेधलं. या सुमारास आपल्या संस्थेचे हे जे स्त्री साहित्याचा मागोवा आहे, जे बृहत खंड प्रसिद्ध झाले, त्यातून एकूणच खरं सांगायचं तर मराठी साहित्याच्या परिघावर असलेलं स्त्री साहित्य केंद्रस्थानी आलं, हे तर अत्यंत पायाभूत काम आपल्या संस्थेने केलेलं आहेच. आणि दुसरं मला महत्वाचं असं वाटलं की ज्या वेळेला स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा अभ्यास त्यांनी समोर ठेवला, तेव्हा प्रथमच चरित्रातून आत्मचरित्र वेगळी काढली. आता मी म्हटलं तसं सगळ्या साहित्य इतिहासाच्या पुस्तकांमध्ये चरित्र आणि आत्मचरित्र एकत्र होती. इथे आत्मचरित्र वेगळी काढली आणि आत्मचरित्र हा स्त्रियांचे आत्मचरित्र हा एक वेगळा फॉर्म आहे, असं एक कुठेतरी त्या निमित्ताने मांडलं गेलं, असं एक लक्षात येते. अरुणाताईंनी 1950 पर्यंतच्या पहिल्या कालखंडातल्या आत्मचरित्रांचा विचार करताना त्यांनी एक खूप चांगला असा विचार असा मांडला की स्त्री आत्मकथनातून निर्माण झालेल्या आशय विश्वाने काही नवी मूल्य व्यवस्था निर्माण केलेली आहे का, याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून हा एक नवा विचार आणि मूलभूत विचार स्त्री आत्मकथनांच्या संदर्भामध्ये समोर आलेला आहे. 50 नंतरच्या स्त्री आत्मकथनांचा विचार करताना तर 2 भागांमध्ये केलाय आपण. आणि त्याच्यामध्ये मेधा सिधे यांनी स्त्री आत्मकथनात आलेल्या अनुभव संपन्नतेविषयी विधान केलंय, तर विनायक हडपेकरांनी अजूनही स्त्री सांस्कृतिक दबावाखाली असल्याची खंत व्यक्त केलेली आहे. तर स्त्री आत्मकथनांकडे बघण्याचे असे खूप वेगळे वेगळे दृष्टिकोन आता हाती यायला लागले. थोडस नंतर दिलीमते गुंडींचं प्रथम मिळून साऱ्या जणीतून आलेलं आणि नंतर पुरस्कार प्राप्त असं पुस्तक अगदी नजीकच आहे, गतकाळाची गाज म्हणून. तर त्याच्यामध्ये स्त्री आत्मकथनांच्या इतिहासाचे अनेक उभे आडवे छेद त्यांनी घेतलेले आहेत. स्त्रीच्या व्यक्तिगत जगण्याला एक सामाजिक पदर असतो आणि त्याकडे स्त्री अजून बघत नाहीये, बघण्याचं टाळतायत, हेही एक महत्वपूर्ण निरीक्षण त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. सामाजिक अंगाने स्त्री आत्मकथनांचा अभ्यास जर केला तर स्त्री प्रतिमा आणि पुरुष प्रतिमा यांची पुनर्बांधणी करण्याच्या दिशा ही आत्मकथनं दाखवू शकतील, असं त्यांनी केलेलं प्रतिपादन ही या अभ्यासाची एक सकारात्मक बाजू आहे, असं मला म्हणावंसं वाटतंय. पहा ना, म्हणजे गंभीरपणे जेव्हा स्त्री आत्मकथनांशी संवाद सुरू झाला त्याबरोबर स्त्री आत्मकथनांचे केवढे पैलू प्रकाशात यायला लागलेले आहेत. आणि मी जेव्हा 1910 ला रमाबाई रानडे यांचं पहिलं आत्मकथन प्रसिद्ध
तिथून पुढच्या 100 वर्षातला अभ्यास सुरू केला तेव्हा मला एक आश्चर्याचा धक्का असा बसला की 100 वर्षाच्या काळामध्ये आत्मकथनं किती प्रसिद्ध झाली तर 344. म्हणजे किती कमी आहे हा आकडा. 100 वर्षामध्ये फक्त एवढीच प्रसिद्ध व्हावी. आणि याची कारणं उघड आहेत. एक तर म्हणजे स्त्रियांचं लेखन प्रसिद्ध करण्याच्या विषयीची अनास्था. आपण सगळेच जाणता की रमाबाई आणखीन काशीताई कानिटकर एकमेकींच्या म्हणजे मैत्रिणी होत्या. दोघींनी बरंचसं सामाजिक काम बरोबर केलेलं आहे. रमाबाईंचं आत्मकथन 1910 प्रसिद्ध झालं आणि काशीबाईंचं रुमालात गुंडाळून त्यांच्या नातेवाईकांकडे ट्रंकेच्या खाली पडून राहिलेलं होतं ते सरोजिनीबाईंनी प्रकाशात आणलं 1982 साली. म्हणजे मध्ये एवढा काळ त्याच्यासाठी जायला लागला. दुसरं एक उल्लेख मला जया दडकरांनी दादासाहेब फाळक्यांचं जे चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये मिळाला की सरस्वतीबाईंच्या आठवणींच्या आधारे त्यांनी काहीतरी विधानं केली होती. म्हणून सरस्वतीबाईंच्या आत्मकथनाचा शोध घेतला पण ते प्रकाशित स्वरूपात किंवा सलग स्वरूपामध्ये उपलब्ध झालं नाहीये. म्हणजे ते प्रसिद्ध करावंसही कुणाला वाटलं नाही. मी अनास्था म्हणते ती अशी. दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे स्त्री स्वतःविषयी लिहिते, कुटुंबाविषयी लिहिते, म्हणजे ती कुटुंबाचं कोणतं रूप समाजासमोर आणेल ह्याचं फार मोठं भय कुटुंबियांना वाटतं. शांताबाई कशाळकरांचे आत्मकथन त्यांच्या मुलांनी प्रसिद्धच होऊन दिलं नाही, जाळून टाकलं म्हणतात. पार्वतीबाई ठोंबऱ्यांच्या आत्मकथनाच्या बाबतीत असं झालं की त्यांनी मुळातलं लिहिलेलं हस्तलिखित जे होतं ते नाशिकला टिळकांच्या घरी बसून लिहिलं होतं, पण ते वाचायला म्हणून दिलं आणि हस्ते परहस्ते ते इकडे तिकडे फिरत राहिलं. का तर त्यांनी अनेक नातेवाईकांबद्दल जे काही लिहिलंय ते प्रकाशात नको यायला म्हणून. आणि मग नंतर त्यांनी कुठेतरी देवळामध्ये बसून आठवेल तसं लिहून काढलं. इतकंच कशाला मी म्हणजे आतापर्यंत उच्चार केला नव्हता पण मला राहवत नाही म्हणून सांगते की आपल्या महाराष्ट्रामधलं एक निरपेक्षपणे सामाजिक कार्य करणारं एक विख्यात घराणं 2-2, 3-3 पिढ्या त्यांच्या निरलसपणे काम करतायत. त्या घरामधल्या एका स्त्रीने आत्मकथन लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. डायऱ्या माझ्याकडे दिल्या. डायऱ्या मला थोड्याशा अपुऱ्या वाटल्या. त्यांच्याशी मी अनेक वेळेला बोलले. त्यांच्या घरी मी जाते तसे त्या माझ्याकडे येत होत्या. म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना त्यावेळेला माहिती असलं पाहिजे की आम्ही एक म्हणजे त्यांच्या आत्मकथनाचं मी संपादन आणि शब्दांकन करते म्हणून. पण जेव्हा अगदी काम पूर्ण झालं, प्रकाशकांशी बोलणी झाली, त्यानंतर मात्र चित्र असं झालं की कुटुंबियांनी म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते प्रकाशित होऊ नये याच्यासाठी मी दबाव आणला असं म्हणत नाही, पण म्हणजे परवानगी दिली नाही. तर म्हणजे हे अगदी आजचं उदाहरण आहे की म्हणजे स्त्री लिहायला लागली की तिच्या लेखनाच्या मधून व्यक्त होणाऱ्या सत्याचं भय अजूनही समाजाला कुटुंबाला वाटतंय असे दिसतंय. सुरुवातीला मी जरा एक उल्लेख केला की स्त्री आत्मकथन हा एक वेगळा जॉनर मराठी साहित्याला मिळालाय म्हणून त्याच्याविषयी थोडस बोलू इच्छिते मी की आत्मचरित्र असं जरी आपण स्त्रियांची आत्मचरित्र असं सुरुवातीपासून म्हणत असलो तरी ती आत्मचरित्रांपेक्षा वेगळी आहे. कारण एक तर पहिल्या पिढीमधल्या या स्त्रिया लिहायला लागल्या तेव्हा त्यांच्या समोर नेमकं असं कुठलं रूप असेल आत्मचरित्रांचं, तर जी काही पुरुषांनी लिहिलेली होती तीच आत्मचरित्र त्यांच्या समोर असली पाहिजेत की पूर्वज वृत्तांत, मग आपल्या बालपणीच्या हकीकती, मग शिक्षण, मग आपलं कार्यक्षेत्र, त्याच्यानंतरचं म्हणजे चिंतन आपल्या आयुष्याविषयीचं, असं एकरेशीय साधारणपणे ही चित्र होती. पण जेव्हा त्या लिहायला लागल्या तेव्हा चित्र बायकांच्या बाबतीत काय होतं तर लग्नच मुळात 8व्या, 9व्या, 10व्या वर्षी लग्न होत होती. पूर्वज वृत्तांत द्यायचा तर तो कुठला द्यायचा, म्हणजे माहेरचा द्यायचा की सासरचा द्यायचा. बरं दोन्ही द्यायच्या म्हटल्या तरी सुद्धा हाती काय म्हणजे चरित्रात्मक तपशील इतके सलग हाती कुठे असायचे. बालपणातल्या आठवणी सुद्धा सासर आणि माहेर याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या होत्या. स्वतःबद्दल लिहायचं म्हणजे स्वतःबद्दल काय लिहायचं, कारण स्वतःसाठी जगणंच कुठे होतं, मुळी होतं ते कुटुंबाच्या संदर्भामध्ये. नवरा, मुलं बाळ, नातेवाईक यांच्यामध्ये सगळे पदर गुंतलेले होते.
निवांतपणे डायरी लिहिली आहे, निवांतपणे माहेरची पत्र जपून ठेवली आहेत, माहेरच्यांशी बोलले, सासरच्यांशी बोलले, कागदपत्र पाहायला मिळालेली आहेत, असं काही होत नव्हतं. अक्षर ओळखच मुळामध्ये आधी किती उशिरा, आणि स्व ओळख तर व्हायची नाही व्हायची असंच झालेलं होतं. त्यामुळे त्यांच्याजवळ सलग लिहिण्यासारखं काही नव्हतं, पण सांगण्यासारखं मात्र खूप काही होतं साठलेलं. आणि त्यामुळे त्या लिहू लागल्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या लिहिण्यामध्ये त्यांचं सांगणं प्रभावी ठरलं, कथन प्रभावी ठरलं. म्हणून त्यांना आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा आत्मकथन म्हटलं पाहिजे, असं मला वाटतं. चरित्रात्मक तपशील त्याच्यामध्ये तुटकपणे येणं स्वाभाविकच आहे, कारण आत्ताच म्हटलं तसं लक्ष्मीबाई टिळकांनी म्हणून पहा ऐक्यू माहितीला श्रुती म्हटलंय. आणि म्हणजे ऐक्यवच माहिती जास्त असायची, कुणीतरी सासरच्यांनी सांगितलेली, माहेरच्यांनी सांगितलेली, अशी आठवणींवर भर असायचा. पण त्याच्यामुळे त्यांनी जे प्रसंग आणि घटना चित्रित केले आहेत ना, म्हणजे सांगण्याची कला मला वाटतं स्त्रीमध्ये मूलतःच असते. त्यामुळे ते मात्र अगदी डोळ्यासमोर उभं राहील असा वेल्हाळपणा त्यांच्या लेखनामध्ये आपोआप यायला लागलेला आहे. आणि मग त्याचे वेगवेगळे आविष्कार ते आपल्याला दिसत आहेत, की कधी अगदी सुरुवातीची तर पतिचरित्र म्हणून ती लिहिली गेली, मग सहजीवन चरित्र होती. म्हणजे प्रामुख्याने 1980 पूर्वीचा रूपबंध जर बघितला आपण आत्मकथनांचा, तर तो हाच दिसतोय. आणि काही मात्र थोडीशी वेगळी आहे तर काय, 1911 सालचं एक यांचं इंदिराबाई हरिपूरकर या नावाच्या एका बाईंचं एक आत्मकथन मला अगदी छोटूस मिळालं. ते चक्क कादंबरीच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. अशा कादंबरीच्या स्वरूपाने लिहिलेलं आणखीन एक, आणि कदाचित त्यामुळे ते नोंदली गेली नाही त्यावेळेला आत्मकथनांमध्ये, मालती या टोपण नावाने लिहिलेलं तीव्र जाणीव नावाचं एक आत्मकथन एका ख्रिस्ती स्त्रीचं मिळालेलं आहे. तर ते सुद्धा ह्या कादंबरीच्या स्वरूपातच लिहिलं गेलेलं आहे. पुढच्या काळामध्ये आशालता सावे यांनी आठवत असेल आपल्याला पत्ररूपाने लिहिलेलं आहे. ज्योती सोमणांनी वास्तुचित्रणाच्या अनुषंगाने क्वेट्टा टेरेस हे लिहिलंय. पण मुद्दाम असं वळणावळणाने काही प्रयोग करावेत असं स्त्रियांना वाटलेलं नाहीये. सगळ्यात जास्त होती ती आत्माभिव्यक्तीची निकड. म्हणून 1980च्या नंतर मात्र जीवन संदर्भातले सगळे तपशील देण्यापेक्षा मग ह्या स्त्रियांना काही विशिष्ट अनुभवांचं कथन करण्याकडे अधिक वळले आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं तर एक उज्ज्वला पाटील धर, भारतातल्या या शिडाच्या ओढीने जगप्रवास करणाऱ्या पहिल्या महिला. आणि मग त्यांना बाकी काही सांगावंसं नाही वाटलं. किनारा तुला पामराला मधून त्यांनी आपल्या या जगप्रवासाचा अनुभव तेवढं, त्याचं कथन तेवढं केलेलं आहे. अनेक जणींनी नंतरच्या काळामध्ये आजारपणातल्या आपल्या अनुभवाच्या निमित्ताने, म्हणजे आजारपणांची कथनं केली किंवा त्या निमित्ताने त्यांना जीवनाविषयी जे काही जाणवत गेलं ते जीवन चिंतन आहे. यांचं मी उशिरा उठले ना. पद्मजाई फाटकांचा हसरी किडनी हे सुद्धा अनुभव कथनच आहे. अर्थात त्या जर अधिक त्या लेखिकेकडे काय म्हणूयात आपण जीवन चिंतन अधिक करू शकत असली, ती मांडण्यासाठी तेवढी तिच्याकडे शब्द संपत्ती असली किंवा ती एक प्रतिभाशक्ती असली, तर मग ती अनुभव कथन सुद्धा पूर्ण आत्मकथनाच्या तोडीची होऊ शकतात असं दिसतंय. नंतरचा एक रूपबंध दिसतोय की आत्मपर लेखांचं संकलन करण्याचा. अनेक जणींनी सलग लिहिलं नाही, पण कुठेतरी असे लेख लिहित गेले आणि नंतर ते एकत्रित केले. शांताबाई शेळक्यांचं धूळपाटी तसंच आहे, इंदिरा संतांचा मृदगंध आहे तसं, किंवा लता मंगेशकरांचं फुलवेचिता आहे नाही का, ताराबाई भवाळकरांचं पायवाटेची रंगरूप, आत्मपर लेखच नंतर एकत्रित केले गेलेले आहेत. काहींना आपली जीवन कहाणी सांगायची तर होती पण लिहिता येत नाही असं घडलेलं आहे. आणि त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी त्यांचं शब्दांकन केलेली आहेत. पार्वतीबाई भोर या कामगार चळवळीमधल्या शिक्षित नेत्या, त्यांचं पद्माकर चितळ्यांनी अतिशय सुंदर आहे, त्यांनी का छोटूसच आहे, एका रणरागिणीची हकीकत म्हणून. किंवा ज्योत्स्नाते भोळ्यांचं पण स्वरवंदना शैलजा राजांनी शब्दांकित केलेलं आहे. सुलोचना चव्हाणांचं आहे. अशी काही उदाहरणं आपल्यालाही सहज आठवतील. मास्तरांची सावली कृष्णाबाई सुर्व्यांचं ते सुद्धा नेहा सावंतनी शब्दांकित केलेलं आहे. तर काही संपादित सुद्धा आहेत. म्हणजे अनुताई वाघांचं 2
तऱ्हेच्या डायऱ्यांमधून एकत्रित करून रमेश पानसरेंनी ते संपादित केलेलं आहे कोसबाडच्या टेकडीवरून. किंवा काशीबाई कानिटकरांचा मगाशीच आपण उल्लेख केला की त्याच्यावर खूपच संस्कार केलेत आणि चरित्र आणि आत्मचरित्र असं सिद्ध केलं ते पुस्तक सरोजिनीबाईंनी. आणि गंमत अशी की चरित्र म्हणजे मला जिथे काशीबाई थांबल्या तिथून पुढचं चरित्र आलंय असं नाही झालं, तर काशीबाईंच्या ह्याच्यामध्ये पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं सांस्कृतिक दबावामुळे ज्या काही जागा मोकळ्या राहिलेल्या होत्या, मूक राहिलेल्या होत्या, त्या सरोजिनीबाईंनी चरित्रामधून भरून काढलेल्या आहेत असं लक्षात येतं. ह्या सगळ्या आत्मकथनांमागच्या तात्कालिक प्रेरणा वेगवेगळ्या असतील. कधी पतिचरित्र लिहायचं म्हणून, कधी पती निधनानंतरचं दुःखातून सावरायचं म्हणून, कधी मुलीच्या मृत्यूनंतर ती खंत व्यक्त करायची म्हणून. पण सांगावं ही एक ठळक प्रेरणा आहे. आणि आजवर स्त्री समूह जो मूक राहिलेला होता त्याला जेव्हा लिहिता यायला लागलं, बोलता यायला लागलं, तेव्हा कुणीतरी आपलं ऐकावं असं वाटायला लागलं आणि मग ती आठवेल तसं आणि ती सांगतच राहिली असं दिसतंय. या स्त्रिया जसं आपलं मन व्यक्त करायला लागल्या तसं स्त्रिया लिहायला लागल्यावर आणखीन एक घडलं खूप महत्वाचं, म्हणजे की त्या आपल्या शरीराबद्दल पण बोलायला. तोपर्यंत स्त्रीचं शरीर ही पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने एक सांस्कृतिक वस्तू करून टाकलेली होती. पण स्त्रियांना पण स्वतःच्या शरीराबद्दलचे जे काही अनुभव आहेत ते त्यांनी व्यक्त केलेले आहेत. अगदी म्हणजे पुन्हा 80 पूर्वीच्या स्त्रिया अगदी पती पत्नी नात्याविषयी सुद्धा मुग्धता पाळतात, बोलत नाही. पण 1980च्या नंतर आपल्याला दिसायला लागतं की स्त्रिया बोलतायत. सुमाते करंदीकरांच्या रासमध्ये तुम्हाला आठवेल की लहानपणी आलेला अनुभव त्यांनी दिलेला आहे. कमलताई पाध्यांनी दिलाय आणि त्यांनी म्हटलेलं आहे की त्याच्यामुळे की स्पर्शातली नाजूकताच मुळे नासून गेली त्या धसमुसळ्या स्पर्शाने म्हणून. किंवा स्त्रीला नेहमीच कुठला धाक दाखवला जातो तर बलात्काराचा. ह्या उज्ज्वला पाटील मगाशी ज्यांचा उल्लेख केला, त्या होडीमध्ये 3 जण असायचे आणि तो तांडे त्यांना वारंवार धमक्या द्यायचा की तुम्ही एकट्याच बाई आहात, आम्ही दोघं पुरुष आहोत, आम्ही केव्हाही बलात्कार करू. आता त्या म्हणतायत की मी नेहमी सुराजवळ घेऊन असायचे निसताना पण. आणि एवढा मोठा म्हणजे उज्ज्वला लिहिते ते बरोबर आहे की एवढा सगळा प्रवास तिने धाडसाने केला, पण मनावर केवढा ताण असला पाहिजे ना त्या वेळेला की हे धमक्या देत आहेत. ती जरी त्यांना म्हणाली की करून तर बघा, मी तुमचे कोथळे काढून समुद्रात फेकेन वगैरे, पण मनावरचा ताण घेऊनच हा सगळा प्रवास करायला लागलेला आहे. सुधाताई गोखले, मोहतरम माते अम्मा दहशतवाद्यांना भेटायला गेल्या तेव्हा पहिल्यांदा त्यांनी ऐकवलं आम्ही बलात्कार केला. म्हणजे स्त्री म्हटली की आधी तिचं शरीरच समोर येत होतं समाजाच्या. बाळणपणांकडे स्त्रियांच्या तेव्हाच्या अनुभव अनेक स्त्रियांनी व्यक्त केलेत की 2-2, 3-3 महिने नवरा फिरकत नसायचा. ही कुठेतरी खंत होती बाईच्या मनामध्ये. ती 80 पूर्वीच्या स्त्रियांनी व्यक्त केली नाही, नंतर व्यक्त झाली. पण स्त्रीच्या शरीराविषयी खूप मोकळेपणाने लिहिलंय, बोलले आहेत ते कृष्णाबाई सुर्वे. त्यांनी एक अनुभव दिलाय की माझ्या पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर मी नासवली. हा खास स्त्रीचा शब्द त्यांनी योजलेला आहे. आणि आरोग्य केंद्रात जाऊन कॉपरटी बसवून घेतली. या गोष्टी मास्तरांच्या ध्यानातही नसत त्या म्हणतात. आणि त्याच्यावर त्यांनी खूप छान विधान केलंय. मला वाटतं क्षणिक सुखाचे परिणाम बाईला भोगावे लागतात याची कुणाही पुरुषाला जाणीवच नसते म्हणून. त्याच्यानंतर त्यांना असाच एकदा त्रास झाला, तेव्हा सुर्वे तिथे नव्हतेच, रशियाला गेलेले होते. या धीटपणे जाऊन गर्भपिशवी काढून आल्या. त्याच्यानंतर त्यांना इतर बायकांनी ऐकवलं ते काय की तू आता निबाई झालीस. आणि त्या म्हणतात की मला हे ऐकून हसूच आलं की बाईच्या दृष्टीने घातक ठरणारा आणि आता निरुपयोगी झालेला अवयव काढून टाकला तर बाईचं बाईपण संपतं का, हा त्यांनी प्रश्न विचारलाय. बाई पण केवळ ह्या अवयवावरच अवलंबून असतं का, आणि या दृष्टीने तिचं बाईपण संपलं म्हणून ती कुचकामी होते का. केवढे मूलभूत प्रश्न आहेत हे. आणि स्त्री स्वतःच्या शरीराकडे धीटपणे पाहायला लागली की तिचं शरीर हे केवळ शरीर नसतं, हे तिच्या मनाशी, तिच्या आयुष्याशी, तिच्या विचार प्रक्रियेशी ते जोडलेलं असतं. हे या आत्मकथनांच्या मधून आपल्या लक्षात येतं.
स्त्रियांच्या आत्मकथनांमधून सुरुवातीच्या जरी त्यांचे वैयक्तिक अनुभव व्यक्त झालेले असले तरी त्याला निलिमाताई गुंडेंनी म्हटलंय तसं सामाजिक अस्तर एक होतच. जे व्यक्तिगत होतं ते सामाजिक होतं, ते राजकीय होतं. त्यातून स्त्री जीवन व्यक्त होत होतं. बालविवाह, विषमविवाह, पुनर्विवाह, शिक्षणासाठीचा स्त्रीचा संघर्ष, विधवेचं जीवन, कुटुंब व्यवस्थेतला बंदिस्तपणा, त्यांचे स्त्रीवर येणारी मानसिक ताण, तिची घुसमट, तिचा सत्ताहीनतेचा अनुभव किती व्यक्त झाला. सत्ताहीनतेच्या अनुभवाबद्दल जाता जाता आठवण येते ती कमलाबाई देशपांडेंनी त्यांच्या चुलत ससुबेंच्या बाबतीतला एक प्रसंग वर्णन केलेला. कितपत वेळ आहे बोलू ना थोडीशी? तर त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या चुलत सासूबाईंनी आपल्या नातवंडांना खेळणपीठ दिलं आणि ते खेळणपीठ दिलं म्हणून त्यांच्या सासूबाईंनी त्यांना घराच्या बाहेर उभं केलं की मला न विचारताना हे का केलं. म्हणजे आजी झाल्यानंतर सुद्धा आपल्या नातवंडांना खेळायला खेळणपीठ देण्याच्या इतकं सुद्धा स्त्रीला सत्ता नव्हती. तर असे कितीतरी अनुभव आहेत. समाज व्यवस्था नाकारत असताना स्वतःला टिकवून ठेवणं, आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं हे अनुभव आहेत. हे एकट्या स्त्रीचे होते तरी ते स्त्री जीवनाचे प्रातिनिधिक अनुभव होते. आणि 80 पूर्वी जी प्रसिद्ध झालेली आत्मकथनं होती ना, त्याचा एक प्रमुख प्रवाह मात्र मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबामधल्या स्त्रियांचा होता. पण नंतर 80च्या नंतर इतर समाज गटामधल्या स्त्रिया लिहायला लागल्या. मराठा, मारवाडी, आदिवासी, दलित, कोल्हाटी, मुस्लिम. एक खातूनबी नावाचं एक छोटस आत्मकथन मिळालं आणि त्यातल्या मुलांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलंय, आमच्या कुटुंबातलं हे पहिलंच पुस्तक बरं का. तर म्हणजे ते वाक्यच इतकं बोलकं वाटलं की आमची आई लिहू शकते आणि तिने खरंच खूप साधं सुद्धा येते, काही त्याच्यामध्ये विशेष नाहीये, पण तिला लिहावंसं वाटणं हेच महत्वाचं आहे असं दिसत आहे. थोडासा मला बोलताना विषय बदलला. मला सांगायचं होतं की या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या स्त्रिया पुन्हा लिहायला लागल्या ना, आणि असं दिसतंय की शतकापूर्वीच्या समाज मानसाशीच त्यांना पुन्हा संघर्ष करायला लागलाय. शिक्षणासाठी आमची 19व्या शतकामधली स्त्री जशी झगडत होती तसंच नंतरच्या या मरणकळा लिहिणाऱ्या जनाबाई गिरी किंवा विमलते मोरे, 3 दगडांची चूल लिहिलेल्या, यांनाही तसंच हे दिसायला म्हणजे त्या संघर्षातून जायला लागलेलं आहे. पण एक मात्र मधला काळ खूप चांगला स्त्रियांच्या दृष्टीने येऊन गेला, तो म्हणजे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ. उंबरठ्याच्या बाहेर स्त्री पडली आणि तेव्हा तिने जी ज्याला आपण म्हणूया की झिंग अनुभवली, ही अनेक आत्मकथनांमधून व्यक्त झालेली आहे. गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र, कॉम्रेड डांगे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या द्रष्ट्या पुरुषांनी स्त्रीच्या शक्तीला जे चेतवलं ना, त्या काळी ज्यांची आयुष्य घडली होती त्या स्त्रियांची ही आत्मकथनं म्हणजे जणू इतिहासाची अक्षरच झालेली आहे. खूप मनापासून त्यांनी त्या चळवळींमध्ये भाग घेतले. विचार प्रणाली वेगवेगळ्या होत्या प्रत्येकाच्या, पण तरी सुद्धा मी देशासाठी काहीतरी करते आहे ह्या पद्धतीने त्यांनी ते सगळं त्या जगलेल्या पण आहेत आणि ते अनुभव त्यांनी व्यक्तही केलेले आहेत. रमाबाई गोखले यांचं सहजीवन म्हणजे एका स्त्री कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या चळवळीमध्ये सहभाग घेऊन घेतलेला अनुभव आहे की रात्र रात्र छकड्यातून कधी चालत जायचं, कुठे कुठे सभा घ्यायच्या, फंड जमवायचा चळवळीसाठी, राष्ट्रीय शाळा काढायच्या, तिथे शिकवायचं, कुटुंब सांभाळायचं, असं सगळं त्यांनी केलंय. हरिदिनी लिहिणाऱ्या शांताबाई सावरकर दोघं बंधू तुरुंगात असताना त्यांची कुटुंब ह्या धाकट्या भावानी आणि शांताबाईंनी कशी सावरलेली आहेत, किंवा धरपकड करायला आलेल्या लोकांना कसं थोपवून ठेवलेलं आहे हे ते अनुभव वाचायला मिळत आहेत. जानकीबाई आपटे आहेत, राधाबाई आपटे आहेत, आपटे गुरुजींच्या पत्नी, कमलाताई काकोडकर आहेत, किंवा अगदी इन्कलाब जिंदाबाद लिहिणाऱ्या लक्ष्मी सहगल आहेत. अशा वेगवेगळ्या स्त्रियांनी एकीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीत किंवा गोदावरी परुळेकरांसारख्यांनी समाजाच्या म्हणजे संघर्ष करून समाजाच्या घडणीमध्ये जे योगदान दिलेलं आहे तो खारीचा वाटा असेल पण तो मोलाचा आहे आणि त्याची दखल ह्या आत्मकथनांनी घ्यायला लावलेली आहे. निदान घेतली गेली पाहिजे त्यातून जे व्यक्त झालेलं हे जीवन आहे ते बघताना.
नंतरच्या काळामधल्या ह्या म्हणजे जे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ह्या स्त्रियांनी केलं तेच 1980 नंतर बेबी कांबळे, मुक्ता सर्वगौड, नलिनी लडके, शांताबाई दाणी यांच्यासारख्या स्त्रियांनी केले. शांताबाई दाणेंनी एकीकडे दलितांसाठी कन्याशाळा काढल्या, माध्यमिक शाळा काढल्या आणि त्याचबरोबर ह्या रचनात्मक कार्याबरोबर भूमिहीनांना जमीन मिळवून देणं किंवा नवबौद्धांना अनुसूचित जाती जमातीच्या सवलती मिळवून देणं यासाठी आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. त्यांच्या थोड्याशा पुढच्या आसपासच्या काळामध्ये कमलते देसाई आहेत, सुनीता रळीकर आहेत, सीमाताई साखऱ्यांचा संग्राम म्हणजे पुन्हा असं म्हणता येईल की 1980 ते 2000 पर्यंतच्या काळातलं स्त्री चळवळीचाच इतिहास आहे. तेव्हा इथल्या ह्या 1980 नंतरच्या काळात असं दिसतंय की समाजरचित बाईपणाच्या प्रतिमेतून बाहेर पडणारी स्त्री आपल्याला दिसायला लागलेली आहे. पतीच्या कार्यामध्ये ती सहभागी होते पण पूर्वीसारखी डोळे झाकून नाही. तिला आता आपण काय करतोय याचं जाणीव होते. मेरुनिसा दलवाईच्या मी भरून पावलं आहे किंवा साधनाताईंचं आत्मकथन आपण पाहिलं तर दिसत आहे. खूप डोळसपणे या सहभागी होत आहेत असं दिसतंय. आणि म्हणून 1980 नंतरच्या स्त्री आत्मकथनांचा पोत थोडासा बदलायला लागलाय. म्हणजे स्त्री जीवन खूप बदललंय का तर नाही, समाज खूप बदललाय का तर नाही, पण स्त्रीची मानसिकता बदलायला लागलेली आहे. तिचं म्हणजे तिच्या बदललेल्या अपेक्षा आणि न बदललेला समाज यांच्यामध्ये आता जे पेच निर्माण होत आहेत ते काही आत्मकथन अधोरेखित करायला लागलेत. म्हणून आपल्याला कधीतरी यशोधवी पाडगावकर, सुनीताबाई देशपांडे, कमलते पाध्ये, निर्मला देशपांडे, भाई गोंधळ चांदणं लिहिणाऱ्या किंवा कृष्णाबाई सुर्वे या एकीकडे नवऱ्याबद्दल थोडीशी कुरकुर करताना दिसतात, दुसरीकडे त्यांच्या कार्यात सहभागी होतात. तर हे पेच आहेत ते व्यक्त करतायत ते असं दिसतंय. दुसरं असं की आता कुटुंब जीवन, तिथल्या चालीरीती ह्याविषयी मध्यमवर्गीय स्त्रिया कमी लिहायला लागतात आणि त्या ज्या क्षेत्रामध्ये जात आहेत त्या क्षेत्रांच्या बद्दल आपण काय करतो आहोत ते सांगण्याची आता त्यांची धडपड सुरू झालेली दिसते आहे. म्हणजे त्या जरी आता कुटुंबाविषयी लिहितात, नाही असं नाही, पतीविषयी लिहितात, कुटुंबाविषयी लिहितात, पण पतीविषयी कुटुंबाविषयी लिहितात पण लिहित नाहीत, कारण त्या त्यांच्या संदर्भात स्वतःविषयी लिहितात. म्हणजे त्यांना आता पतिचरित्र लिहायचं नसतं, आता त्यांना कुटुंब जीवन लिहायचं नसतं, त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना स्वतःविषयी लिहायचं असतं असं दिसतंय. तर म्हणजे 1970-80 मधल्या ह्या दलित पुरुषांच्या चरित्रांमध्ये किंवा आपल्याकडच्या आधीच्या पुरुषांच्याच म्हणजे कर्तृत्ववान पुरुषांच्या चरित्रांमध्ये एक मात्र ज्या पद्धतीने आपल्या कार्याच्या विषयी अतिशय गौरवाने किंवा थोडा आत्मगौरवाने लिहिण्याची जी पद्धत होती ती मात्र ह्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या आत्मकथनांमधून आपल्याला दिसत नाहीये की आपल्या हिरो मिथ मध्ये त्या व्यक्त होत आहेत, वीरनायकाच्या आदिबंधात व्यक्त होत आहेत, मी काहीतरी करते आहे असं प्रौढीने सांगतायत असं दिसत नाही. ह्याचं एक कारण उज्ज्वला करंडे म्हणतायत त्याप्रमाणे स्त्रीचा उचित सन्मान समाज करत नाहीये अजून सुद्धा, हे सुद्धा असलं पाहिजे. त्यामुळे तिला निखळ आनंद मिळत नाहीये हे सुद्धा असलं पाहिजे. पण तरीही ती आता पुन्हा 2000च्या पुढे आपण आलो ना तर आता तर आणखीन खूप वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या स्त्रिया आता तिथे आलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे जादूगार आहेत, भविष्य सांगणारे आहेत, आपले आध्यात्मिक अनुभव लिहिणारे आहेत. एवढंच काय सरिता वाकलकरांसारखी स्त्री जॅकपॉट म्हणजे रेसच्या घोडे त्या रेसच्या क्षेत्रामध्ये शिरलेली पण आपल्याला दिसते आहे. तर तिथले अनुभव त्या आता जरा मोकळेपणाने व्यक्त करायला लागलेले आहेत असंही दिसत आहे. इंग्रजीमध्ये ऑटोबायोग्राफी म्हणजे स्त्रियांच्या ऑटोबायोग्राफीज यांच्यासाठी एक संज्ञा एका समीक्षकेने वापरली आहे, ऑटोगायनाग्राफी. तिथे गायनाकोलॉजी हा जो शब्द आहे त्याच्यामुळे त्याला जोडून तिने ऑटोगायनोग्राफी म्हटलं, कारण स्त्री तिच्या शरीराविषयी लिहिते, मनाविषयी लिहिते, संस्कृतीविषयी लिहिते आणि ह्या सगळ्यात लिहिताना तिचं एक वेगळेपण त्या तिच्या लेखनामधून व्यक्त होतं म्हणून ते तसं म्हटलेलं आहे. तर आपल्याकडे आता ह्याला काहीतरी एखादा पर्यायी शब्द शोधला पाहिजे असं हे वाचताना मला वाटायला लागलं. तर अशा ह्या खूप थोडक्यात हा आढावा मी घेतला,
पण यांचं स्वागत करत असताना नव्या क्षेत्रातल्या 2000 नंतरच्या ज्या मी आता उल्लेख केला जाता जाता की खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया, एवढंच कशाला 2 अनुवाद मला जरा आवर्जून सांगावेसे वाटते. सेक्स वर्कर म्हणून जमीला काय बरं, त्यांचा एक नलिनी जमीला, त्यांचा एक अनुवाद आलेला आहे आणि थर्ड जेंडरचा एक अनुवाद आलेला आहे. तर म्हणजे हे अनुवादित आहेत अजून मराठीत आलेले, पण याही वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या स्त्रियांना लिहावंसं वाटायला लागलेलं आहे. ह्याचं स्वागत तर नक्कीच आपण केलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर पुढच्या 20 वर्षामध्ये सैन्य दलातल्या स्त्रिया किंवा वैज्ञानिक स्त्रिया, संशोधनाच्या क्षेत्रातल्या स्त्रिया या नवनव्या क्षेत्रा आता काबीज करताहेत, तर त्यांनीही आपले अनुभव लिहावेत. त्यांना त्याबद्दल मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांनी लिहावं, त्यातून मिळालेल्या निखळ आनंदाबद्दल त्यांनी लिहावं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवावं अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आणि मला माझे विचार मांडण्याची संधी दिलीत म्हणून मी आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. डॉक्टर प्रतिभा, ऐकू येत आहे का स्वाती? हो, येते. डॉक्टर प्रतिभाताईंनी आत्मकथनांवर अतिशय विस्तृत आणि सुंदर विवेचन केलं, खोल निरीक्षण आपल्या समोर मांडली. तर उज्ज्वलाताईंना स्त्री जीवनावर खूप बोलावंसं वाटतंय आणि तमाम वाचकांनी ही आत्मचरित्र वाचावी, काही अशी प्रेरणा मिळावी. आणि मला वाटतं आज हे सगळं ऐकून नक्कीच प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे. तेव्हा प्रतिभाताई, उज्ज्वलाताई आणि परीक्षक सुजाताताई यांचे संस्थेतर्फे मनपूर्वक आभार आणि उपस्थितांचे आभार. आणि ह्यानंतर आभारानंतर एक साहित्यप्रेमींसाठी विशेष निवेदन मी करते. गेले वर्षभर कोरोनामुळे साहित्यप्रेमीचे वर्षभराचे कार्यक्रम आणि 36वे स्त्री साहित्य संमेलन आपण यशस्वीरित्या ऑनलाईन पार पाडलं. पण प्रत्यक्ष भेटीची मजा काही वेगळीच असते. म्हणून एकूण आता सुधारलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपण यंदाच 37वे स्त्री साहित्य संमेलन लाईव्ह आयोजित करायचं ठरवलंय. रविवार 12 डिसेंबर 2021 ला सकाळी 10 ते 4 या वेळात सेवा सदन शाळेचा हॉल म्हणजे दीनानाथ हॉस्पिटलच्या जवळ हे संमेलन आपण साजरं करणार आहोत. संमेलनाबद्दलची सविस्तर माहिती आम्ही लवकरच कळवत आहोत. आणि विशेष सांगायचं म्हणजे की सेवा सदनचा हॉल अतिशय प्रशस्त असून विशिष्ट अंतर सोडून बसण्याची व्यवस्था तिथे आहे. त्यामुळे कोणतीही जास्तीत जास्त आम्ही काळजी घेऊ ह्या संबंधात. आणि संमेलनासाठी संपर्क यामिनी रानडे आणि कविता मेहेंदळे यांच्याशी करावा. पुढच्याच आठवड्यात सविस्तर माहिती आम्ही व्हॉट्सअपवर पाठवत आहोत. कार्यक्रम संपला आहे. सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार.